वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी। आधी तर कारले बारीक कट करून घेऊया। इसमध्ये मग हळद, मीठ आणि तेलावरती त्याला वाफवून घेऊयात, जेणेकरून ते सॉफ्ट होतील। उभं कट मारून त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आणि मग बारीक कट करून घ्यायचं। असं उभं कट मारायचं नाही, त्यातल्या बिया काढून घ्यायच्या। बघू शकता एवढे असे बारीक कापा करून घ्यायचे आहेत आणि आता त्यावरती मीठ आणि हळद लावून घ्यायची, मधून पण आणि बाहेरून पण। तेल टाकूया। आता कारले त्याच्यामध्ये टाकूया। 15 मिनिटं वाफेवर ठेवायचे। असे कारले आपले आता वाफलेले आहेत। आपण आता भाजी करायला घेऊया कारल्याची। भाजीसाठी लागणारं आपण वाटण तयार केले। याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, तीळ, कांदा आणि खोबरं चांगलं भाजून घेऊन त्याचं मिक्सरमध्ये वाटण केलं आहे। आता आपण हे कारल्याच्या भाजीमध्ये वापरणार आहोत। त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट घरगुती, थोडंसं एक्स्ट्रा हळद, चवीनुसार मीठ, काळा मसाला, थोडासा मटन मसाला। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात, थोडंसं तेल टाकून। कढईमध्ये थोडंसं तेल टाकूयात, जिरे, मोहरी, कारल्यामध्ये ते वाटण भरून घेऊयात। ते भरलेलं वाटणाचं कारलं तेलामध्ये टाकूया। त्यामध्ये चिंच आणि गुळाचं पाणी टाकूया आणि मिक्स करून घेऊ, जेणेकरून थोडंसं आंबट गोड टेस्ट लागेल। तयार आहे आपली कारल्याची भाजी। आता त्याच्यावर थोडंसं कोथिंबीर टाकूया। तुम्हाला पण जर कारल्याची भाजी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।